फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम टेस्टी डिलिशियस असं चीजी पास्ताची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी मी इथे पास्ता शिजवून घेणार आहे। तर पास्ता शिजवण्यासाठी एका टोपामध्ये इथे मी तांब्या भरून पाणी टाकून घेतले आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा भरून तेल टाकलं आणि पाण्याला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि पाण्याला बॉईल होण्याची वाट बघितली। मी ते हा स्प्रिंगवाला पास्ता बनवत आहे। तुम्हाला जर का मायक्रोनीवाले बनवायचं असेल तर तुम्ही मायक्रोनीवाला पण बनवू शकता। इथे मी 2 वाटी भरून पास्ता घेतलेला आहे। तर आता जेवढा पास्ता तुम्हाला बनवायचा आहे तेवढा पास्ता इथे घ्यायचा आहे। एकदा मी व्यवस्थितपणे चमचाने ह्या पास्त्याला मिक्स करून घेतले पाण्यामध्ये। त्याच्यानंतर छान ह्याला बॉईल करून घेतले। आता हा पास्ता जो आहे तो व्यवस्थित शिजला गेला आहे। तुम्ही बघू शकता ह्याच्यात अजिबात कच्चेपणा नाही आहे। पास्ता शिजायला 6 ते 7 मिनिटं लागली होती। मीडियम फ्लेमवरती मी हा पास्ता शिजवून घेतला होता। शिजल्यानंतर मी चाळणीमध्ये या पास्त्याला टाकून घेतला आणि पास्त्यामधलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे। आता एका कढईमध्ये इथे मी 1 चमचा भरून तेल टाकलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा भरून बारीक चिरलेले लसूण टाकलेलं आहे। त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा कांदा ह्याला बारीक चिरून टाकलेला आहे। आता ह्या दोघांना सुद्धा मी चांगलं परतवून घेणार आहे। कांदा लवकर शिजावा म्हणून यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले। ऑलरेडी पास्तामध्ये मीठ टाकलेलं होतं म्हणून कांद्यापुरतेच मीठ इथे मी वापरलेले आहे। हलका गुलाबी रंगाचा झाला की त्यामध्ये मग मी पास्ता टाकून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम मी इथे मीडियम केली। आता मी ह्याच्यावरती थोडी सिझलिंग टाकून घेणार आहे। तर सर्वात आधी मी इथे जे डॉमिनोजमध्ये आपल्याला चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो मिळतात त्याचाच वापर केलेला आहे। 1 पॅकेट मी इथे चिली फ्लेक्स टाकलं, 1 पॅकेट ऑरिगॅनो टाकून घेतलेलं आहे। जर का तुमच्याकडे चिली फ्लेक्स ऑरिगॅनो डॉमिनोजमधलं नसेल तर तुम्ही जर का विकतचा आणत आहात तर अर्धा चमचा वापरायचा आहे। त्यानंतर इथे मी काश्मीरी तिखा लाल मसाला 1 चमचा भरून टाकून घेतलं आणि हे सर्व जिन्नस जे आहेत ते पास्त्यामध्ये टॉस करून घेतलेले आहेत। 5 मिनिटभर या पास्त्याला असेच मीडियम फ्लेमवरती चांगले शिजवून घेतले। मग याला साईडला ठेवून घेतले। आता मी ते क्रीमी सॉस तयार करून घेते आहे, म्हणजेच व्हाईट सॉस तयार करून घेते आहे। तर त्यासाठी एका पॅनमध्ये इथे मी 1 मोठा चमचा भरून बटर टाकून घेतलं। त्यामध्ये 1 चमचा भरून मैदा टाकलेला आहे। ही फ्लेम स्लो ठेवायची आणि मैद्याला व्यवस्थितपणे बटरमध्ये छान रोस्ट करून घ्यायचा आहे। तर मैदा थोडासा डार्क कलरचा होईपर्यंत म्हणजेच थोडासा ब्राऊन कलरकडे वळेपर्यंत आपल्याला ह्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे। तर मैद्यामध्ये इथे तुम्ही चिमूटभर मीठ आणि चिमूटभर साखरसुद्धा टाकू शकता, मी अवॉइड केला आहे। आता मैदा चांगला इथे थोडासा हलका ब्राऊन कलर व्हायला सुरुवात झाली की मग मी ह्याच्यामध्ये 1 ग्लास भरून दूध टाकून घेतलेलं आहे। एका हाताने दूध टाकत असताना दुसऱ्या हाताने स्पॅच्युला सॉसमध्ये सतत फिरवत राहायचं आहे, जेणेकरून सॉसमध्ये गुठळा पडत नाही आणि मैदा एकजीव व्यवस्थित होतो। आता या सॉसमध्ये इथे मी चीज क्यूब्स टाकून घेत आहे। चीज क्यूब्स टाकल्याने व्हाईट सॉसला छान क्रीमी टेक्स्चर येतो आणि खूप मस्त लागतो हा। तर ह्याच्यामध्ये मी आता 3 चीज क्यूब्सचा वापर केलेला आहे। तर 3 चीज क्यूब्स मी हातानेच तोडून सॉसमध्ये टाकलेले आहे। जर का तुम्हाला याला किसून टाकायचं आहे तर तुम्ही टाकू शकता। गॅसची फ्लेम मी इथे मीडियमच ठेवली होती। आता हळूहळू हा जो सॉस आहे तो थिक व्हायला सुरुवात झाली आहे। त्याच वेळेस मी काही सिझलिंग्स या सॉसमध्ये सुद्धा टाकून घेते आहे। तर सर्वात आधी मी 1 चमचा गार्लिक मॅजिक टाकून घेतलं, म्हणजेच गार्लिक पावडर टाकून घेतलं। ही गार्लिक पावडर तुम्हाला डीमार्टमध्ये इझिली मिळेल। जर का गार्लिक पावडर नाही मिळाली तर अवॉइड केली तरीही चालेल। त्यानंतर 1 चमचा भरून चिली फ्लेक्स आणि 1 चमचा भरून ऑरिगॅनो मी ते टाकून घेतलेलं आहे। आता ह्या सर्व जिन्नसला व्यवस्थितपणे एकदा छान मिक्स करून घेतले तर आपला हा जो व्हाईट सॉस आहे तो इथे पूर्णपणे रेडी झालेला आहे। आता या व्हाईट सॉसमध्ये थोडंसं आणखीन फ्लेवर देण्यासाठी म्हणून मी ते 1 चमचा भरून टोमॅटो केचपसुद्धा टाकलेला आहे। टोमॅटो केचप ऑप्शनल आहे, टाकायचं तर टाकू शकतो, अदरवाईज नाही टाकला तरीही चालतो। टोमॅटो केचप टाकल्यानंतर मी एकदा ह्याला छान मिक्स करून घेतलं, क्विकली एकदा स्टर करून घेतलेला आहे। तो हा जो व्हाईट सॉस आहे तो इथे परफेक्टली कुक झालेला आहे, रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता व्हाईट सॉसमध्ये अजिबात इथे गुठळासुद्धा नाही आहेत। क्रीमी व्हाईट सॉस रेडी झाल्यानंतर आता मी गॅसची फ्लेम बंद केली। त्याच्यानंतर जिथे मी पास्ता ठेवला होता त्याची गॅसची फ्लेम चालू केली आणि हा जो क्रीमी सॉस आहे तो या पास्तामध्ये मी ते मिक्स केलेला आहे। गॅसची फ्लेम आता मी स्लो ठेवलेली आहे आणि व्यवस्थितपणे हा जो क्रीमी सॉस आहे तो या पास्तामध्ये मी छान मिक्स करून घेतलेला आहे।
हा जो पास्ता इथे मी रेडी केलेला आहे हा 3 ते 4 लोक आरामात खाऊ शकतात। आता क्रीमी सॉसमध्ये हा पास्ता मी छान मिक्स करून घेतला। हा पास्ता थोडासा ड्राय झाला होता, त्यामुळे मी याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे। आता 2 ते 3 चमचे पाणी टाकल्यानंतर ह्याला छानपैकी एकदा मिक्स करून घेतलं आणि मग त्यानंतर गॅसची फ्लेम स्लोच ठेवली आणि कढईवरती झाकण ठेवले आणि 5 मिनटं पास्त्याला मी स्टीम होऊ दिलं। 5 मिनटानंतर मी कढईवरचे झाकण काढलं आणि हा मस्त असा जो पास्ता आहे तो खाण्यासाठी रेडी झालेला आहे। तो चीजी पास्ता एकदम सुपर डुपर टेस्टी रेडी झालेला आहे। घरात हा चीजी पास्ता ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच खूप आवडेल। आता मी गॅसची फ्लेम बंद केली आणि गरमागरम पास्ता इथे सर्व केलेला आहे। पास्त्यावर हवं असल्यास थोडासा टोमॅटो केचप टाकून सुद्धा तुम्ही सर्व करू शकता। पास्ता खाण्यामध्ये एकदम उत्तम डिलिशियस असा लागतो। जर का तुम्ही डाएटवर आहात तर एक दिवस चीट डे म्हणून हा पास्ता नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।